नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला, या ज्ञानप्रवाहात सामील होऊया. बरं, कधी विचार केलाय का की ज्या गोष्टी आपल्याला बांधून ठेवतात असं वाटतं, खरं तर त्याच आपल्याला उंच उडायला मदत करतात? चला तर मग, आज आपण अशाच एका पतंगाची गोष्ट पाहूया. हा प्रश्न ऐकायला थोडा विचित्र वाटतो नाही का, की स्वातंत्र्य आणि तेच पतनाचं कारण. पण आजची आपली जी गोष्ट आहे ना, ती बरोबर याच प्रश्नाभोवती फिरते. ही गोष्ट आहे एका पतंगाची, त्या अथांग आकाशाची आणि एका नाजूकशा दोऱ्याची. तर गोष्ट अशी आहे, एक जोरदार वादळी दुपार आणि एक पतंग सुसाट वाऱ्यासोबत आकाशात उंचच उंच उडतोय. त्याला इतकं भारी वाटतंय, जणू काही तोच संपूर्ण जगाचा राजा आहे. वारा त्याला अक्षरशः उचलून नेतोय, आणखी उंच. असं वाटतंय की आता तो ढगांना स्पर्श करणारच. पण ह्या सगळ्या आनंदात एक गोष्ट होती जी त्याला सतत खूपत होती. एक पातळसा हट्टी दोरा, जो त्याला जमिनीशी बांधून ठेवत होता. त्या पतंगाला ना, तो दोरा म्हणजे एक तुरुंगच वाटत होता, एक बंधन, जे त्याला त्याच्या स्वप्नांच्या आड येतंय असं वाटत होतं. तो पतंग स्वतःशीच विचार करू लागला, हा दोरा, हाच माझा खरा शत्रू आहे. तो मला खाली खेचतोय. अरे, जर का मी हा तोडून टाकला ना, तर हे अख्खं आकाश माझं होईल. आणि मग तो क्षण आलाच. वाऱ्याचा एक इतका जोरदार झोत आला की तो दोरा अक्षरशः त्याच्या शेवटच्या मर्यादेपर्यंत ताणला गेला. पतंगानेही आपली सगळी शक्ती लावली आणि तो दोरा ताणला गेला, अगदी तुटण्याच्या बेतात. आणि तडाक्क, तो तुटलाच. पतंगाला क्षणभर वाटलं, झालं, आता मी खरंच मोकळा झालो. काय तो आनंदाचा क्षण होता. तो अक्षरशः ओरडलाच, मी स्वतंत्र आहे. त्याला वाटलं, बस आता हे संपूर्ण आकाश माझं आहे. मला कोणीही काहीही थांबवू शकणार नाही. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. वास्तव क्षणात समोर आलं. ज्या स्वातंत्र्यासाठी तो इतका धडपडत होता, ते मिळाल्यावर तो उंच जायच्या ऐवजी खाली येऊ लागला. तो डगमगला, त्याचा तोल गेला आणि तो दिशाहीन होऊन नुसता गोल गोल फिरू लागला. त्याचा स्वतःवरचा ताबाच सुटला होता. आता बघा गंमत, जो वारा काही वेळापूर्वी त्याचा मित्र वाटत होता, तोच आता त्याचा सर्वात मोठा शत्रू बनला. तो आता वाऱ्यावर स्वार होत नव्हता, तर वाऱ्याच्या दयेवर होता. एखाद्या फाटलेल्या असहाय्य कागदासारखा नुसता फरफटत चालला होता. आणि त्याचा शेवट, तो पतंग खाली पडला, एका काटेरी झुडपात अडकला आणि त्याचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. ज्या दोऱ्याला तो आपलं बंधन समजत होता, तोच तर त्याचा खरा आधार होता. पण हे त्याला खूप उशिरा कळलं. तर ही फक्त एका पतंगाची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आपल्याला स्वातंत्र्य आणि शिस्त याबद्दल खूप महत्वाचं काहीतरी शिकवून जाते. चला तर मग पाहूया, यातून आपल्याला काय धडा मिळतो. या गोष्टीतून मिळणारे धडे, किंवा म्हणा ना, दोऱ्याचा धडा, 3 महत्वाच्या गोष्टी सांगतो. पहिली, शिस्त हे एक उड्डाणमंच आहे. दुसरी, जे मागे खेचतं तेच स्थिरता निर्माण करतं. आणि तिसरी, अमर्याद स्वातंत्र्य हे आत्मविनाशकारी असू शकतं. चला, पहिला मुद्दा पाहूया. शिस्त म्हणजे साखळी नाही, तर ते एक उड्डाणमंच आहे. म्हणजे काय? तर ज्या गोष्टी आपल्याला अनेकदा बंधनं वाटतात, त्या खरं तर आपला आधार असतात. त्या आपल्याला उंच झेप घेण्यासाठी लागणारी स्थिरता देतात, अगदी त्या पतंगाच्या दोऱ्याप्रमाणे. आता दुसरा मुद्दा, जे मागे खेचतं त्याबद्दल कृतज्ञ रहा. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे दोरे असतात. आपले आईवडील असतील, काही नियम असतील, जबाबदाऱ्या असतील. कधीकधी आपल्याला त्यांचा खूप त्रास होतो नाही का? पण खरं तर त्यांच्यामुळेच आपलं आयुष्य भरकटत नाही, एका योग्य दिशेने जात राहतं. याचाच अर्थ खरं स्वातंत्र्य म्हणजे काय? तर कसलीही बंधनं नसणं हे खरं स्वातंत्र्य नाही. खरं स्वातंत्र्य म्हणजे एका मजबूत चौकटीत राहून आपल्या शक्तीचा पुरेपूर वापर करून पुढे जाणं. त्या बिचाऱ्या पतंगाला हेच तर समजलं नाही. या दोन्हींतला फरक बघा. एकीकडे आहे अमर्याद स्वातंत्र्य. म्हणजे काय? तर गोंधळ, आत्मविनाश आणि सगळं काही अनियंत्रित. या उलट दुसरीकडे आहे संरचित स्वातंत्र्य. म्हणजे नियमांमध्ये असलेलं स्वातंत्र्य, जे आपल्याला शक्ती देतं, एक उद्देशपूर्ण वाटचाल करायला शिकवतं आणि आपल्याला स्थिर व मजबूत बनवतं. हे समजून घेण्यासाठी ही उदाहरणं खूप छान आहेत. विचार करा, ट्रेन तिच्या रुळांवरच सर्वात जास्त स्वतंत्र असते. रुळांवरून उतरली की तिची शक्तीच संपते.
पतंग त्याच्या दोऱ्याशी जोडलेला असेल तरच तो स्वतंत्रपणे उडू शकतो. आणि तसंच माणूस तत्वांनी जगतानाच सर्वात स्वतंत्र असतो, नाहीतर आयुष्य दिशाहीन होऊन जातं. तर मग पुढच्या वेळी जेव्हा असं वाटेल की आयुष्यात काहीतरी मागे खेचत आहे, तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा की ते खरंच आपलं शत्रू आहे की तोच तो आधार आहे जो आपल्याला आणखी उंच उडायला मदत करतोय. हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. मित्रांनो, दिवा अंधार दूर करतो तर ज्ञान हे अज्ञान दूर करतं. ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करून ज्ञानाचा उजेड पसरवा. विज्डम प्रवाह ज्ञानधारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.